आणि आपण चाललोय कोल्हापूरला. हा वरती झालं की घाट चालू आहे. सांगली फाट्याला चालू आहे. नंतर बघायचं. अनुस्कारा घाटातून चाललो आहे कोल्हापूरला सांगली फाट्याला. हा अनुस्कारा घाट आहे. वरती आपल्याला जायचं आहे वरपर्यंत त्या टोकाला. करक पांगरी म्हणून धरण आहे. करक पांगरी. यासाठी इकडे एरडव आहे. एरडव गाव आहे. हे बघा इकडे समोर कडक पांगरी धरण आहे. हे इकडे इकडे असा अनुस्कारा घाट आहे. इकडून आता आम्ही वरती आलो. अरे हा इकडे एरडव गाव आहे. इकडे या साईडला हा एरडव गाव. इकडे करक पांगरा गाव. इकडे एरडव गाव आहे आणि इकडे करक पांगरी. म्हणजे बघ एवढं मोठं धरण बांधलेलं आहे इकडे. आता आपल्याला असं वरती असं जायचं आहे. टाईल्स बघायचे आहेत. त्याच्यासाठी कोल्हापूरला आलं सांगली फाट्याला. या आबाची रिक्षा आहे इथे. असे डोंगर आहेत वरती. आता आम्ही अनुस्कारा घाटातून चाललोय. जरा गाडी थांबवली शूट करायसाठी. सुरू खाली धुक्का आहे. एकदम थंडी आहे. इकडे अनुस्कारा घाट आहे. गाडी आली का मग पटकन दिसतं. एकदम पुढे नको. या साईडला खाली इकडे राजापूर पुढे आहे. नागमोडी रस्ता आहे हा. अनुस्कारा घाट. कोल्हापूर पाचल राजापूर. कसे काळे दगड आहेत एकदम.
संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता कोल्हापूरला आहोत. टाईल्स घ्यायला आलो आहेत राजापूरच्या रूमसाठी. ते इथे श्याम टाईल्स म्हणून आहेत कोल्हापूरला. तिकडे आम्ही टाईल्स घ्यायला आलेलो आहे. टाईल्स घे. बघा हे संपूर्ण टायर्स आहेत लावलेले आहेत 4x2. वेगळे ढोलपुरी टाईल्स आहेत. हे टाईल्स आम्ही बुक केले ढोलपुरी टाईल्ससाठी. हे सर्व वेगळे ढोलपुरी टाईल्स आहेत. हे 2x2च्या सर्व टाईल्स आहेत. श्याम टाइल्स अँड ग्रेनाइट. बघा आपण टाइल्स बुक केलेत. हे एक आहेत, हे आहेत, हे आहेत. हे आपण हॉलसाठी केलेत. या हॉलसाठी केलेत बुक. हे आपल्या वरती खाली गॅलरीसाठी केलेत. हे वरचे जे हॉल आहेत त्यांच्यासाठी केलेत. आणि हे किचनसाठी केलेत बुकिंग. आणि हे इथे खालच्या हॉलसाठी केलेत. त्याचबरोबर हे आम्हाला सहकार्य करणारे आहेत कुर्णे साहेब म्हणून. त्यांनी सहकार्य केलं. काय दाखवू तुम्हाला? नाही हे आता ते केलं मी. त्याच्यानंतर हे आपण बाथरूमसाठी केलं आहे. आणि अजून एक पुढे केलं ना बाथरूमसाठी. हे पूर्ण असं केलं आहे. हा सिलेक्ट आपण पहिला हा सिलेक्ट केला होता, परंतु त्याच्यातले बॉक्स कमी त्यांच्याकडे, त्यामुळे तो मग कॅन्सल करावा लागला. त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला हे बघा हे सिलेक्ट केलं बाथरूमसाठी. त्याच्यानंतर किचनचं कुठं आपण तिकडे गेलो. तिकडे बरेच व्हरायटीज आहेत. सांगली फाट्याला यावं लागतं कोल्हापूरमध्ये. आम्ही सकाळी 7 वाजता निघालो घरून. हे सर्व टाईल्स आहेत. हे सर्व किचनच्या टाईल्स बिल्स आहेत. किचनच्या टाईल्ससाठी आम्ही 2 बुक केलेत. हे बघा हा एक खालच्या रूमसाठी केला आहे बुक. आणि अजून एक कुठला गेला हा बघा, याचे नंबर आहे. हां असं
हां हा एक बुक केलेला आहे 24/71. हा वरती 2 रूमला केलं आहे बुक. अजून काय केलं आपण? बस तेवढंच केलं ना. आणि काय राहिलं का बघा. पण काय तिकडे हॉल ते आपले बहुतेक ते रूमचे तिकडचेच होते. दाखवतो फक्त बाहेर जाताना. एक मिनिट इथं पुढचा कमर कुठला आहे? हां पुढचा टच करा त्याला. कुठे नाही म्हणून. आणि हा असेल हां ते कॅमेरा फ्लॅश आहेत. हा आहे. हां ते बंद होणार. जाऊ द्या. काय सिस्टीम मोठं आहे. पुढचं आहे ते व्हिडिओला येणार नाही. हां व्हिडिओला येणार नाही. असं काय हां म्हणजे हे काढताना बरेचसे इकडे व्हरायटीज आहेत. श्याम टाईल्स म्हणून श्याम टाईल्स अँड ग्रेनाईट. हे सांगली पाट्याला तर भरपूर मोठी दुकान आहेत. भरपूर तुम्हाला अनेक टाईपचे व्हरायटीज भेटतील. बस अनेक फक्त ते ड्रायव्हरला तेवढं फक्त सांगा बॉक्स मेजून व्यवस्थित पॅकेज न घेता व्यवस्थित व्यवस्थित घेऊन येणे. ड्रायव्हरचा नंबर गावड्यांना आता आवडेल. चालेल पहिले आता लावतो पाहिजे पुढे. हां उद्या सकाळी त्याला लावा आणि सांगा बॉक्स व्यवस्थित घेऊन या. हा मला पाचव्या घ्यायचं होतं राहिलं असेल. पाचव्या घ्यायचं पाण्याच्या मोठ्या. पाणी कुठे आहे हो? पाणी बघा हा एंट्रन्स आहे. तिथं कोल्हापूर सांगली फाट्यावरून कोल्हापूरमधून टाईल्स आले ते तुम्हाला दाखवतो. इथे ठेवले आहेत आम्ही शेजारी. आजच दुपारी आल्या टाईल्स. तर कोल्हापूरला आम्ही परवा दिवशी गेलो होतो. तिकडे बुक केलं. आज टेम्पोतून सर्व टाईल्स झाले. सर्व टाईल्स आहेत 2x2 12x18 असे आहेत. तर शेजारच्या घरात ठेवलेले आहेत. दाखवतो तुम्हाला.